तर कसं काय मंडळी, तुमचं स्वागत आहे मराठी वेबची आणि ब्लॉग मध्ये. हा आपला ब्लॉग नक्कीच असणार आहे आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगून देतो मी पहिलेच की आपण घेतलेला आहे 120 ब्लॉगचा चॅलेंज डिसेंबर एंडिंग पर्यंत आपण तो चॅलेंज आपला हा ब्लॉग नंबर 5 असणार आहे. आणि तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असं की आपण आपल्या भावासाठी पोरगी बघायला गेलो होतो. तेव्हा मी बोललो तुम्हाला की 3 टर्न झालेली आहे. मित्रांनो, आम्ही पोरगी पाहायला गेलो होतो की कोणासाठी, कारण की तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं जातं की आम्ही क्रिकेट खेळताना तो बॅटिंग करीत होता, त्याच्यासाठी आम्ही पोरगी पाहायला गेलो होतो. मग झाली 3 टर्न आणि आता आपण चाललो मस्त की रस्त्याने. आणि मग तेच आता आपण चाललोय त्याच्या साखरपुड्याला. बसमध्ये चाललेलो आपण आणि बस एवढंच म्हणायचं सांगितलं तुम्हाला. मी घेतलेलं आहे गुलचुरी स्टॉप आणि आता थोड्या वेळात आपली बस चालू होईल. जास्त वेळ थांबली बस आणि आता बोर पण व्हायला, कारण की आपल्याला काही सवय नाही एवढं बस मधला प्रवास करायची. तर मित्रांनो, आता आपली चालू झाली आहे बस आणि तुम्हाला आता बाहेरचं वातावरण दाखवतो की आपण पहिल्यांदा दाखवतो मी कोणत्या सीट बसलेल्या इथं बसलेलं आहे आपण. आणि तुम्हाला आता मी बाहेरचं वातावरण दाखवतो कसं काय चालू कल्चर. मित्रांनो, आपण एकदम छोटस तिकीट काढलेलं आहे. कशाच माहिती का, बघून ते पांडुर्ली पर्यंत ही बस बघून ते पांडुर्ली पर्यंत जाणार आहे. तर मग आपल्याला पुढचा प्रवास आपल्याला चालू गाडीने करावा लागणार आहे. आणि ठीक आहे, आपण तुम्हाला चालू गाडी मधला मग प्रवास दाखवतो. तर आता आपण उतरलोय, इथं गर्दी आहे खूप आहे पण काही टेन्शन नाही. आणि आता आपण करू बसला बाय बाय. मित्रांनो, इथे रस्त्याचं काम चालू असताना इथं झालंय मस्त ट्रॅफिक. आता आपण बसलेलो आहे बसमध्ये चालू गाडीमध्ये. ते मी मागच्या क्लिप मध्ये आपण होती आणि इथं आता रस्त्याचं काम चालू बघा पण बसलेलं आहे. आणि इकडं रस्त्यामध्ये आपल्याला खूप द्राक्ष विकताना दिसले आणि द्राक्ष सीझन एवढे काय चालू झालेले पण खूप दिसले. मग तुम्हाला दाखवतो नाही आले, कारण इथं आता आपण वरती गाडी घालायची. आता आपली गाडी निघाली आणि जर रस्त्यामुळे काम चालू असल्यामुळे थोडं मोठी गाडी तर मग थोडं वेळ टाइमपास होईल आपला. गाड्या विषय नाही पण आपल्याला सिन्नरच्या बायपास सोडलेलं आहे. आपल्याला म्हणजे सिन्नर मध्ये जायचं, बस स्टॉप पर्यंत जायचं. तिथे आपल्याला आपल्या ओळखीची कोणती घेतली आहे, आता आपण तिकडं जत्रेला जायचं असं आपलं पूर्ण नियोजन आहे. पण हिशोबाने जर आपण गेलो तर भारी होते आपल्यासाठी. जर प्लॅन आपला हा जर फेल झाला तर मग थोडी परेशानी होऊ शकते आपल्याला. तर जाऊ द्या, बघू आता आपण जाऊ दे. पण रस्त्याचं काम जास्त गाड्या येते जाते, जास्त गाडी तिकडे नाशिकच्या बाजूला जाते. भारी काम म्हणजे तुम्ही एकच मोठी गाडी चालली मित्रांनो, मी आता एवढं जास्त गाडी पण बोलणार नाही, कारण की तुम्हाला पण बाकीचा आवाज डिस्टर्ब होत असेल. तर आपण सिन्नरच्या बायपासला उतरल्याच्या नंतर तुमच्याशी भेटू आणि तुमच्याशी बोलू काय. आणि आपल्याला इथं अजून इम्पॉर्टंट असणार आहे, इथं आपल्या गाडी चढवायची. कोणतं मशीन पहिल्यांदाच पाहिले मशीन. आता आपल्याला सोडून दिले इथं बायपासला आणि परत आम्ही थोडं पाय चालत आलं. आणि आता आपण माझ्याच भावाला कॉल केलेला आहे, तो येईन आपल्याला आता गेलेला. आपण जाऊ.
सिन्नरच्या बस स्टँड इथे फेमस वडापाव आहे आणि इकडं आपण आलेलो आहे. पाणी घ्यायची का? आता आपण जायचं का? पाणी घ्यायची नाही तेच आलं घेता. हा मग ठीक आहे निघू ना मध्ये उभं राहायचं. चला मित्रांनो आता कधी थोड्या वेळ बोलतो. आय लव्ह सिन्नर हे बा प्रूफ आपण आलेलो आहे सिन्नर. इकडं बघा ना किती रांगेत रिक्षा लागलं वा. मित्रांनो आता आपण आज आलेलो आहे वरती आणि पण आता सांगू की तुम्ही की आपण आलो होतो याच्यावरती गाडीवरती तर मग दाखवता नाही आलं. आता समज मला ते नाही आपल्या लोकांनी पुढं बसून ठेवलं होतं तर मग आपण काहीच केलं नाही. मग आता आपण पोचलोय. आता आपलं जायचं निवड घेऊन तर आपण चाललोय मस्त आहे की वरती. तर मित्रांनो आपण आता निवड घेऊन चाललोय वरती. दाखव अरे एकदम माणसं दिसून येतो कुठे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो इकडे टॉपला. वा अरे यार एकच मिनिट आपल्याला जायचं अजून तिकडं. अचानक आपल्यासाठी चढ आलेला आहे. आपण तो चढला पार करून जाऊ आणि हा सोबत आमचं दर्शन पण होणार आहे. तुम्हाला एक सांगतो बाबा इकडं खूप गर्दी आहे तरी पण मी ब्लॉग काढतोय. आणि जर तुम्ही मागचे ब्लॉग पाहिला असेल तर मग थोडी भीती वाटतेच थोडं वेगळं वाटतंच. पण काय नाही आता फिलिंग वेगळी होतीच. पण ना आता ब्लॉग काढायचंय ब्लॉगर बनायचंय तर गर्दी न लक्ष देता आपल्या ब्लॉगिंग लक्ष दिल्यावरती आपला ब्लॉग चांगला होतो आणि लोकांना पण थोडं इंटरेस्टिंग वाटतं की आपण आज एक यूट्यूबरला पाहिजे असं असतं. मित्रांनो किती गर्दी बघायची तुम्हाला बघा एवढी गर्दी. मित्रांनो तिला थोडी चढायचं वाढलीच आहे पण ठीक आहे आता आपल्याला इंटरेस्ट दाखवाच लागणार आहे. मित्रांनो ट्रेकिंग करायची सवय आहे पण लई दिवसापासून काही चढायचे असे टार्गेट नाही घेतले आपण तर मग चढायला खूप दम लागतो. आणि म्हणूनच आपण आपला फोन दिला कॅमेरामॅन म्हणजे मॅम पडला तर मग आपला कॅमेरामॅनला घालू पण कॅमेरामॅन तू पडला त्याचा तो बघून घे. मित्रांनो ट्रेकिंग काही सोपी गोष्ट नाही आहे. घाम व्यवस्थित चढावं लागते आणि आपली मेहनत दाखवावं लागते. आता आपल्या समोर प्लेन एरिया आलेला आहे म्हणून आपल्याला थोडं तरी बरं वाटतंय. म्हणजे चालायचा स्टेमिना आहे आपल्यामध्ये स्ट्रेट सरफेस वरती. पण एवढं इथपर्यंत व्यवस्था खूप थकलेलो आहे तर स्टेमिना एवढा की चालायला एवढा काही स्टेमिना नाही आहे. आता आपण ब्लॉग बनवू आणि तुम्हाला अजून एक सांगतो की एवढी गर्दीमध्ये बिलकुल लाजायचं नाही ब्लॉग बनवायला. पण मी कसं लाजत नाही कारण की घाबरायचं बिलकुल नवलं. दुसरं खुश होते की यांनी एक नवे असं नाही नवं काहीतरी पाहिलं कोणतरी नवं दाखवतंय कोणतरी नवं दिसतंय असं त्यांना दिसतं आणि थोडं त्यांच्या ट्रॅकिंगमध्ये त्यांना आनंद होईल की आपण एक यूट्यूबरला पाहिलं. मित्रांनो आता आपण डोंगरावरती आहे आणि जे सिन्नर बरीच आहे. आपण आता तुम्हाला दाखवतो सिन्नर मध्ये हे डोंगर पुढे येतं ते मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन मध्ये दाखवून नाही बघा मी पण तुम्ही इकडे बघा इथून अजून तर मंदिरपर्यंत जायचंय मंदिरापासून ते इथं खाली जायचं अवघड आहे पण ठीक आहे करू आपण ट्राय. मित्रांनो पण आम्ही एवढं चढाईपासून पण थांबलो. मित्रांनो एवढं चढाई केली सर्दी झाली माझी. टाकला तर अंतिम यात्रा होऊन जाईल यांची. आणि मित्रांनो आता इकडे ते तुम्हाला डोंगर दिसते एक प्लेन आणि एक ट्रायंगल मध्ये सगळे जॉईंट आहे एकामेकांना. आणि थांबा मित्रांनो आता थोडं उतरायचं मी बोलतो
मग पाय दगड गेलाय. मित्रांनो, आजकाल की ट्रॅकिंग करणारे लोक त्यांचे मला मी त्यांचे व्हिडिओ पाहतो, त्यांचे नाही का असं हप्त्यातून 4-5 व्हिडिओ येते डायरेक्ट. आणि मला असं म्हणायचं की किती मेहनत करते यार ते, कशी मेहनत करत जाऊ तुम्ही त्यांना सपोर्ट करता. जसं आता मी मेहनत करतो तर मला तुम्ही 191% सपोर्ट करायलाच पाहिजे. आता ठीक आहे, आता प्लेन एरिया आले तर मग थोडं बरं वाटतं नाही का, दम नाही लागत ते. पण पुढं आपल्याला आता उतारा येईल तर मग तेव्हा थोडं अवघड होईल. चल कॅमेरामॅन, एकदम डेंजर एरिया आहे तुम्हाला दाखवतो. प्रूफचं नाही, गर्दी पण आहे आणि चढायचं आणि उतरायचं खूप अवघड आहे. इथं आपल्याला बघायला नव्हते. आता आपण खाली आलेलो एकदम एक्झॅक्ट पण आपला फोन स्विच ऑफ झाला होता. आपण आता दुसऱ्या फोन बघते. तर आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण आलो गाडीमध्ये रेस्ट करायला. पण भेटू आपण तुम्हाला रस्त्यामध्ये थोडं झोप काढून. आता आपण जाऊ बाहेर काय चालू आहे चर्चा माणसाची बघू. तुम्हाला बाहेरचं पहिलं वातावरण दाखवतो. अरे मार, अरे 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 नाही पुढे हातातून घेतलंय ना का बरं. अरे मान काय बोललो तर मी व्हिडिओ मेकिंग घेणारच नाही मोरते. पराठा खायला आणि तुम्हाला पराठा रेडी बोल नका व्हिडिओ मध्ये, बोल नका व्हिडिओ खराब होती. हा मित्रांनो, तुम्हाला किती रेडिंग होतं. मित्रांनो, आता आपलं चालू पराठा खायचा कार्यक्रम. आता आपण पराठा खाऊ आणि मग थोडं बाहेर फिरू. तुम्हाला पण दाखवतो आम्ही काय करतो. एक टोकरी आण तुम्ही, बादली आणा, बादली आणा. ती बादली आणा. मित्रांनो दिसते का बा ती बादली आणा पोरांनो. काहीच लावून देऊ. चला इकडे 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 पहिले मित्र. चला चला चला. करायचं करे हा कर आहे आपल्या ब्लॉगचा एंड करायचा. आणि तुम्हाला आता सांगू होतो की आपण उद्या परत हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. पण हा आपला ब्लॉग पार्ट 1 होता. उद्या पार्ट 2 असणार आहे. नंतर तिसऱ्या दिवशी पण पार्ट 3 असणार आहे. तुम्ही पण त्या दोन्ही पार्ट, आता हा फर्स्ट पार्ट आहे, याच्यानंतर ते दोन्ही येणारे पार्टला पण भरपूर सपोर्ट करा. आणि अच्छा अजून फटाके चालू आहे रे दाखवून. काय फटाके आहे का चालू? नाही दादा गेले ते फटाके. अरे फटाके फुटायचे बंद झाले. दादा मग फटाके फुटून आपले ब्लॉगचा एंड झालेला आहे. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय महेंद्र.